ओबीसींना आरक्षण असूनही ओबीसी विद्यार्थ्यांच्या वेदना. आरक्षित वर्ग असूनही कित्येक एक्झामसाठी 1000 रुपये फी द्यावी लागते. फीसमध्ये सवलत न देता ओबीसी आणि जनरल विद्यार्थ्यांकडून सारखीच फी आकारल्या जात आहे. जी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्कॉलरशिप दिली जाते त्याचाही पूर्ण लाभ मिळत नाही. ओबीसींना नॉन क्रिमिलियरची अट असूनही या गोष्टींचा लाभ का नाही? कित्येक ओबीसी विद्यार्थ्यांना ह्याचमुळे वाटत असतो आरक्षण असूनही आम्हाला सवलती त्या प्रमाणात का नाही. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादंग चाललेलं आहे. रोज वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पण ओबीसी विद्यार्थ्यांचे मुद्दे कुठेतरी दुरावताना दिसत आहेत. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्याच ओबीसी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया. चला तर KMVM ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय हिंद. भारतीय जनता पार्टीचे माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या पक्षांकडून कितीतरी वेळा ओबीसी पंतप्रधान केल्याबद्दल सांगितले जाते. सतत ह्या सत्ताधारी पक्षाकडून लोकसभेत त्यांचे खासदार किती आहेत, मंत्रिमंडळात मंत्री किती आहेत असे सांगितले जाते. ओबीसींना खरा न्याय देण्याचा दावा हा पक्ष करीत असला तरी विद्यार्थ्यांबाबत ह्या पक्षाची भूमिका काय ह्या एक्झाम फीच्या टेबलमधून आपण जाणू शकतो. गेली 9 वर्षापासून सत्तेत असलेला BJP पक्ष, ह्या स्क्रीनवर जो आपल्याला परीक्षा फीचा तक्ता दिसतो ह्या सर्व परीक्षा केंद्र स्तरावरच्या परीक्षा आहेत आणि केंद्रामध्ये मागील 9 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं शासन आहे. जर आपण तक्त्यामध्ये बघितलं तर ओबीसी आणि जनरलला सारखी फी म्हणजे 750 रुपये एवढी फी लागत आहे. त्यांना एकाच कॉलममध्ये घेतलेला. जर आपण दुसरं कॉलम बघितलं तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांना आरक्षित वर्ग असल्यामुळे परीक्षा शुल्कामध्ये सवलत मिळालेली आहे आणि ते गरजेचं आहे. पण ओबीसींची स्थिती मात्र भिन्न आहे. ह्या तक्त्यामध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी आणि जनरल यांना एक सारख्या कॉलममध्ये ठेवलं आणि त्यांच्याकडून फी आकारल्या जात आहे. जे की ओबीसी हा आरक्षित घटक असून SC व ST प्रमाणे ओबीसींना सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत द्यायला पाहिजे होती. जरी मागील सरकारने नसेल दिले पण जो पक्ष ओबीसींसाठी काम करतो असा दावा करतो त्या BJP सरकारच्या कार्यकाळामध्येही ह्या ओबीसी विद्यार्थ्यांना ह्या परीक्षा शुल्काचा भुर्दंड बसतो आहे. जर हा तक्ता आपण सामोर बघायला गेला तर IBPS PO परीक्षेतही तेच स्थिती आहे. ओबीसी आणि जनरल विद्यार्थ्यांकडून 850 रुपये घेतल्या जात आहेत तर SC आणि ST विद्यार्थ्यांकडून 175 रुपये. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचा जो पेपर आहे त्यामध्ये सुद्धा ओबीसी आणि जनरल विद्यार्थ्यांकडून 1000 रुपये परीक्षा शुल्क तर SC आणि STला सवलत मिळून परीक्षा शुल्क माफ आहे. जर आपण RBI ग्रेड Bची परीक्षा बघितली तर त्यामध्ये सुद्धा ओबीसी आणि जनरल यांना 850 रुपये, SC आणि ST यांना 100 रुपये. जर आपण नीटचा पेपर बघितला तर त्यामध्ये जनरल कॅन्डिडेट यांना 1600 रुपये लागत आहेत. ओबीसींना फक्त 100 कमी त्यापेक्षा म्हणजे 1500 रुपये लागत आहेत आणि SC आणि STच्या विद्यार्थ्यांना 900 रुपये लागत आहेत. विद्यार्थी कोणतेही असले ST, SC, OBC किंवा जनरलही विद्यार्थी असले तरी कुठलंही अवाढव्य शुल्क याच्यावर सरकारचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. जर आपण UPSC ह्या परीक्षेचं उदाहरण बघितलं तर UPSC ही ओबीसी आणि जनरल विद्यार्थ्यांकडून फक्त 100 रुपये घेते आणि SC आणि ST विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देऊन पारदर्शक परीक्षा UPSC घेते. जर आपण ऑनलाईन परीक्षेचं उदाहरण घेतो म्हटलं तर SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ही जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटकडून 100 रुपये परीक्षा शुल्क आकारते तर SC आणि ST कॅन्डिडेटना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देते. त्यांच्याप्रमाणे कुठेतरी इतर परीक्षा एजन्सींवर सरकारचं नियंत्रण असणं गरजेचं आहे व विद्यार्थ्यांची लूट जे ह्या परीक्षा शुल्कांच्या माध्यमातून होत आहे त्याला कुठंतरी आळा बसण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्र स्तरावरील कोणत्याही परीक्षा शुल्काच्या तक्त्यामध्ये ओबीसी जनरल हे एका कॉलममध्ये न ठेवता SC ST यांच्या कॉलममध्ये ओबीसींना सुद्धा ठेवून SC ST OBC यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देणं गरजेचं आहे. तसेच जनरल विद्यार्थ्यांकडून सुद्धा अवाढव्य फी न आकारता UPSC आणि SSC प्रमाणे शुल्क ठरवणे गरजेचं आहे. हे झालं परीक्षा शुल्काबाबत. पण जर आता आपण स्कॉलरशिपबाबत जर बघतो म्हटलं तर महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं, गव्हर्मेंट कॉलेज वगळता इतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये
इंजिनिअरिंग की फार्मसी यांच्यासारख्या प्रोफेशनल कोर्सकरिता OBC विद्यार्थ्यांना फक्त 50% स्कॉलरशिप मिळतो. म्हणजे 50% ट्युशन फीचा आणि एक्झाम फीचा अमाऊंट सरकारतर्फे त्यांना देण्यात येतो. म्हणजेच OBC विद्यार्थ्याला एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजची फीस 1,20,000 आहे, तर त्याला 60,000 रुपये स्वतःकडून भरावे लागतात. जे की ह्या स्कॉलरशिपची पात्रता कुटुंबाचे उत्पन्न 1.5 लाख किंवा 1.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे आणि तो विद्यार्थी OBC कॅटेगरीचा पण पाहिजे. आता OBC कॅटेगरी पण आहे, त्याची 1.5 लाख किंवा 1.5 लाखाच्या आत इन्कम आहे, तरी त्या विद्यार्थ्याला फक्त 50% स्कॉलरशिप दिल्या जाते. त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न गुंगत असतो, तो म्हणजे त्याच्यासोबतचे ST आणि SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या सेम कोर्ससाठी 100% शिष्यवृत्ती मिळते, पण OBC हा आरक्षित घटक असतानासुद्धा त्याला 50% शिष्यवृत्ती का? हा प्रश्न OBC विद्यार्थ्याच्या मनात घर करून बसते, पण तो अनुत्तरितच राहतो. ह्यामुळे कित्येक विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेसपासून वंचित राहतात किंवा त्यांना कुठंतरी कर्ज काढण्याची वेळ येते. ह्या सर्व परिस्थितीला त्यावेळचे राज्यकर्ते असतील किंवा आताचे राज्यकर्ते हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण त्यांनी नाही केलं तर हे आम्ही अच्छे दिन आणतो, आम्ही चांगले दिवस आणतो असे म्हणून आलेले भारतीय जनता पक्षाची सरकार यांनी तरी 9 वर्षात OBCसाठी केलं का? OBCसाठी भारतीय जनता पार्टी जागर यात्रा काढतोय आणि महाराष्ट्रामध्ये 2019ला झालेली OBC वसतिगृहांची घोषणा आजपर्यंत राज्यात एक वसतिगृह सुरू झाले नाही. कितीतरी वेळा घोषणा झाल्या, GRमध्ये कितीतरी वेळा बदल झाले, केव्हा सरकार चालवेल केव्हा स्वयंसेवी संस्था चालवतील, आता म्हणतो आम्ही स्वतः चालवू, कॉन्ट्रॅक्टचे माणसं घेऊ, पण हॉस्टेल चालू केव्हा होणार याबाबत सरकार स्पष्ट सांगत नाही. मागील वर्षी 2022मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस OBC विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना सुरू करण्याची घोषणा करतात. ज्यांना माहिती नसेल की स्वाधार योजना काय आहे, तर अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना ज्यांना हॉस्टेल्स मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना जेवण्याचा, राहण्याचा व शैक्षणिक साहित्याचा खर्च थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात दिला जातो. ही SC विद्यार्थ्यांसाठी योजना चालू आहे, तर ST विद्यार्थ्यांसाठी अशी स्वयं योजना चालू आहे. पण OBC विद्यार्थ्यांना एकही वसतिगृह सुरू केलेलं नाही आणि अशी आधार योजनासुद्धा नाही, जे की विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट भेटलं असतं त्यांच्या खात्यामध्ये. ही योजना जवळपास आता 1 वर्ष होत आहे. मागचं हिवाळी अधिवेशन झालं आहे, आताचं हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे, पण अद्यापही जी 21,600 OBC, VGNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही योजना होती, अद्यापही त्याबाबत कॅबिनेट डिसिजन होऊ शकलेला नाही. ह्या 21,600 विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्या जाते. ह्या योजनेची डिसेंबरमध्ये घोषणा होते, जानेवारीमध्ये कॅबिनेट डिसिजन होऊ शकलं असतं, त्याच महिन्यात GRसुद्धा निघाला असता, नाही जानेवारीमध्ये निघाला असता, फेब्रुवारीमध्ये जरी शासन निर्णय निघाला असता, तशा सूचना OBC विभागाला दिल्या असत्या, तर अर्ज मागवून मागच्याच वर्षी 7,200 विद्यार्थी वसतिगृहाचे आणि 21,600 विद्यार्थी आधार योजनेचे असे 28,800 विद्यार्थ्यांना थेट लाभ शासनाच्या माध्यमातून दिला गेला असता आणि OBC विद्यार्थ्यांना त्याचा आधार झाला असता. यावर्षीसुद्धा 28,800 विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करतं. आताही वेळ गेलेली नाही. यावर्षीच्या विद्यार्थ्यांना आताही शासन लाभ देऊ शकतो. आताही ज्या ज्या शहरामध्ये OBC वसतिगृहासाठी इमारती उपलब्ध झाल्या ते हॉस्टेल्स सुरू करू शकतात आणि ज्या शहरामध्ये हॉस्टेल्ससाठी इमारती उपलब्ध झालेल्या नाही त्या विद्यार्थ्यांना आधार योजनेच्या माध्यमातून थेट लाभ देता येऊ शकतो. पण शासनाची तेवढी इच्छाशक्ती आणि OBC विद्यार्थ्यांबद्दल कळवळ किती आहे ह्यावर ते निर्भर करणार आहे. आपल्याला काय वाटतो नक्की व्यक्त व्हा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कळू द्या OBC विद्यार्थ्यांना त्यांच्या काय समस्या आहेत, कळू द्या OBC पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं वंचित ठेवतात. आपलं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, धन्यवाद.